स्वागत आहे तुमचं सुनीताज किचनमध्ये। आज मी तुम्हाला वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते दाखवत आहे। ही मोठी वांगी आहेत भरताची, ती गॅसवरती भाजून मी त्याचं भरीत दाखवणार आहे तुम्हाला। तर त्यासाठी लागणारं साहित्य आहे थोडीशी कोथिंबीर, थोडा लसूण, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट। ही वांगी आता आपली भाजून झालेली आहेत। आता मी कोथिंबीर व लसूण खलबत्त्यामध्ये छोट्या थोडंसं टेचून घेत आहे। चला तर आता आपण ही वांगी थंड झालेली आहे, आता ते आपण सोलून घेऊयात। त्याच्यावरचं टरफल काढूयात भाजलेलं आणि व्यवस्थितपणे मॅश करून घेऊयात। हे असं व्यवस्थितपणे आपल्याला त्याचं वरचं टरफल काढून घ्यायचं आहे। ही वांगी आता आपली सोलून झालेली आहेत व्यवस्थितपणे। ती अशी ओपन करून बघायचं त्यामध्ये काय आहे का। कधी कधी खराब वगैरे असतात ना वांगी, त्यासाठी आपण हे व्यवस्थित असं पाहून घ्यायचं आहे। हे असे ओपन करायचे सगळे आणि मग बघायचं व्यवस्थित। त्यामध्ये कधी कधी खराब पण असू शकतात, त्यामुळे असं व्यवस्थित बघून घ्यायचं ते। हे व्यवस्थित आहे, यामध्ये काही नाही आहे, काही दिसत नाही। ठीक आहे, चालेल। आता आपण यामध्ये लसूण आणि कोथिंबीर यांचं वाटण घालूया, तिखट व मीठ घालू। चला तर आता आपण यामध्ये पुढचे साहित्य घालूयात। यामध्ये मी लसूण, कोथिंबीर व थोडेसे मीठ यांचं वाटण केलेलं आहे, ते आता मी यामध्ये घालणार आहे। त्यामध्ये मी थोडंसंच मीठ घातलं होतं, अजून थोडंसं घालते आहे चवीनुसार। थोडंसं लाल तिखट आपल्या चवीनुसार, आवडीनुसार घालायचं। तुम्हाला जास्त तिखट हवं असेल तर जास्त घालू शकता, कमी हवं असेल तर कमी घालू शकता। हे आधी व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं, ते हातानं मिक्स करायचं, म्हणजे ते व्यवस्थित सगळीकडे लागतं मसाला। हे असं व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण थोडंसं तेल घालणार आहोत। तेल घातल्यानंतर पुन्हा हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं, म्हणजे ते सर्वत्र मिक्स होतं। अशा प्रकारे हे आपलं वांग्याचं भरीत तयार झालेलं आहे। चवीला तर खूप छान भन्नाट लागतं। एकदा नक्की रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल। आणि काय असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा, मी वाट पाहते। धन्यवाद।